एम कम्प्युटर्सच्या जावा मराठी लँग्वेजमधून या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका। मराठीमधून जावा प्रोग्रामिंग या अत्यंत महत्त्वाच्या चॅनलमध्ये आपण सहभागी आहात। आज आपण जावाच्या पुढच्या प्रोग्राममध्ये स्कॅनर क्लासचा उपयोग कसा कसा होतो हे पाहणार आहोत। स्कॅनर क्लास हा आपण यूजरकडून इनपुट घेण्यासाठी म्हणून वापरतो। स्कॅनर क्लासच्या माध्यमातून कीबोर्डमधून, फाईलमधून आणि अन्य इनपुट डिव्हाइसेसमधून सुद्धा इनपुट आपल्याला घेता येतं। आज आपण कीबोर्डमधून इनपुट घेण्यासाठी म्हणून स्कॅनर क्लासचा वापर करू। स्कॅनर क्लास हा जावामधील युटिल या पॅकेजचा भाग आहे। युटिल या पॅकेजमध्ये स्कॅनर क्लास इन्क्लूड केलेला आहे। आता हे वेगवेगळ्या वेज जे आपल्याला कीबोर्ड किंवा अन्य माध्यमातून इनपुट देता येतं त्यातील कीबोर्डचा वापर करून आपण स्कॅनर क्लासचा वापर करून सिंपल इनपुट घेणार आहोत की ज्याच्यामध्ये इंटिजर, लॉंग, डबल, बाईट, फ्लोट, शॉर्ट या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये आपल्याला इनपुट घेता येणार आहे। त्याच्यासाठी स्कॅनर क्लासमध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत तर सगळ्यात पहिली मेथड नेक्स्ट बुलियन। जर आपल्याला यूजरकडून बुलियन व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल तर आपण नेक्स्ट बुलियन या कमांडचा उपयोग करणार आहोत। नेक्स्ट बाईट ह्या डेटा टाईपसाठी आपल्याला व्हॅल्यू इनपुट करण्यासाठी नेक्स्ट बाईट ही मेथड दिलेली आहे। नेक्स्ट डबलमधलं व्हॅल्यू इनपुट करून घेण्यासाठी आपल्याला नेक्स्ट डबल ही मेथड स्कॅनर क्लासमध्ये अवेलेबल आहे। फ्लोटिंग पॉईंटची व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी नेक्स्ट फ्लोट, इंटिजर टाईपची व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी नेक्स्ट इंट, स्ट्रिंग ॲक्सेप्ट करण्यासाठी नेक्स्ट लाईन आणि लॉंग व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल तर नेक्स्ट लॉंग अशी मेथड आपल्याला दिलेली आहे। आणि शॉर्ट व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट शॉर्ट अशी मेथड अवेलेबल आहे। तर या मेथड्सचं आपण पहिल्यांदा प्रॅक्टिकल करून पाहूया आणि मग आपण पुन्हा कंटिन्यू करू। त्याच्यासाठी नोटपॅड++ आपण सुरू करू। आपल्याला स्कॅनर क्लासचा उपयोग करायचा आहे त्यामुळे इम्पोर्ट करावी लागेल। इम्पोर्ट java.util.star क्लास प्रोग्राम 012 याच नावाने आपल्याला ही फाईल सेव्ह करावी लागेल। फाईल आपण सेव्ह करू। प्रोग्राम 12.java ज्या नावाने आपण क्लास सेव्ह करतो त्याच नावाने आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो। पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग args बाईट बी। स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करू। sc इक्वल टू न्यू स्कॅनर system.in। स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस मधून आपल्याला प्रिंट इनपुट घ्यायचं आहे त्यामुळे इंटर व्हॅल्यू फॉर बाईट टाईप किंवा इंटर व्हॅल्यू एवढंच आपण म्हणू। बी इक्वल टू नेक्स्ट बाईट पण कुणाची कॉल करायची sc डॉट नेक्स्ट बाईट ही मेथड आपण रन करू। नक्की झालं का? सिस्टम आउट डॉट println इंटर व्हॅल्यू इज इक्वल टू प्लस बी। पहिल्यांदा बाईट व्हॅल्यू ॲक्सेप्ट होती का आणि बाईटची रेंजच्या बाहेरची जर व्हॅल्यू आपण दिली तर काय होतं हे आपण चेक करूया। प्रोग्राम 012.java आणि जावा एक्झाम्पल्स या फोल्डरमध्ये आपण आहोत। कंपाईल करण्यासाठी जावा सी प्रोग्राम 012.java कंपाईल झालेला आहे। रन करू प्रोग्राम 012। इंटर व्हॅल्यू 120 ही व्हॅल्यू दिली तर 120 व्हॅल्यू इनपुट झालेली आहे। -127 व्हॅल्यू दिली तीही ॲक्सेप्ट झालेली आहे। 128 व्हॅल्यू -128 ॲक्सेप्ट झाली। -129 ॲक्सेप्ट झाली नाही कारण -128 ते 127 अशी आपली रेंज आहे। ज्यावेळेला रेंजच्या बाहेरचं व्हॅल्यू आपण देतो त्यावेळेला व्हॅल्यू आउट ऑफ रेंज असा मेसेज येतो।
जावा युटिल इनपुट मिसमॅच एक्सेप्शन हे एक एक्सेप्शन झालं आणि व्हॅल्यू आउट ऑफ रेंज असा एरर आलेला आहे. जर 128 दिलं तर तरीही येणार आहे, कारण त्याची रेंज जी आहे ती 127 पॉझिटिव्ह आणि -128 या रेंजमध्ये जर आपण व्हॅल्यूज दिल्या तर एरर येणार नाही, अदरवाईज एक्सेप्शन मेसेज येणार आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या, त्यासाठी आपण हा प्रोग्राम रन केला. म्हणजे बाईटची व्हॅल्यू आपण ॲक्सेप्ट केली आणि बाईटच्या रेंजमध्ये व्हॅल्यू दिली तर कोणतीही एरर येत नाही. आता आपल्याला समजा शॉर्ट व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, शॉर्ट एस आणि सिस्टीम तो कॉपी करू आपण. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे, एससाठी ॲक्सेप्ट करायची आहे आणि एसची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करूया. इथे हवं तर आपण इंटर व्हॅल्यू फॉर शॉर्ट डेटा टाईप, म्हणजे आपल्याला तेच चेक करायचं आहे. त्यामुळं आता बाईटचं याला आपण रिमार्क देऊ, कारण आपलं बघून झालेलं आहे म्हणून देऊ. रन करू शकतो आपण कंटिन्युअसली, काही अडचण नाही, पण आपण याला रिमार्क देऊ. कंपाईल करायला लागेल. हां, नेक्स्ट एस कुठला टाईप आहे आपला, आणि एसला रिमार्क दिला गेला आहे, त्यामुळं एरर आलेला आहे. हे दिलं आणि इथे आपल्याला बाईटच्या ऐवजी शॉर्ट असं करावं लागेल. ओके, सेव्ह केलं. रन करू. शॉर्ट व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे 32,000, 32,167, 32,200, 32,570, बरोबर. तर ही रेंज 768 आउट ऑफ रेंज, 32,767 पर्यंत आपल्याला व्हॅल्यू घेणार आहे. 768 दिलं की एरर येणार आहे. मायनसमध्ये सुद्धा घेणार आहे, 32,768 ती घेतली, पण मायनसमध्ये 32,769 जर दिलं तर एरर येणार आहे, आउट ऑफ रेंज एरर. तर या पद्धतीने ही रेंज जी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिली होती त्या रेंजमध्ये आपण व्हॅल्यू दिलं तर आउट ऑफ रेंज एरर येत नाही. तर या पद्धतीने शॉर्टचं डेटा आपण कसा इनपुट करायचा ते चेक केलं. हे व्हेरिएबल आपण सर्व व्हेरिएबल एकाच ठिकाणी सुद्धा डिक्लेअर करू शकतो. सॉर्ट एस फ्लोट एफ डबल डी, ओके, लॉंग एल, या वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत आणि आपल्याला आता पुढचे व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायचे आहेत. वेळ वाचावा म्हणून कॉपी पेस्ट करूया. 3 टाईपमध्ये आपल्याला 3 व्हॅल्यूज ॲट अ टाईम आता आपण ॲक्सेप्ट करू. लॉंग घेऊ, लॉंग घेतलं. फ्लोटसाठी आपण एफ घेतलेला व्हेरिएबल आणि मला वाटते डबलसाठी आपण डी घेतलेला आहे. इंटिजर आय अजून आपण एक घेऊ शकतो. आता आपण 4 डेटा टाईप ॲट अ टाईम चेक करणार आहोत. सेव्ह करूया. अजून स्ट्रिंग आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे. फ्लोटचं एफ कॅपिटल,
आयला इंटिजर करायचं आहे. नेक्स्ट इंट. तर हे प्रोग्राम आपला कंपाईल झाला. रन करू. लॉंग डेटा टाईप. अशा पद्धतीने मोठी सिरीजमध्ये आपण नंबर जे आहे ते देऊ शकतो. फ्लोटिंगमध्ये आपण नंबर दिला, डबलमध्ये आपण नंबर दिला. इंटिजर 4 बाईटचा असल्यामुळे इथे मोठ्या रेंजमध्ये आपल्याला व्हॅल्यू इंटिजरमध्ये सुद्धा देता येईल. तर हे काही डेटा टाईप्स आपण पाहिलं. एक स्ट्रिंग डेटा टाईप अजून आपल्याला बघायचं आहे, तोही आपण बघूया. इथेपर्यंत आपण चेक केलेलं आहे, त्यामुळे फक्त नेमचं आपण इनपुट करून बघूया. तर नेमही आपलं इनपुट झालेलं आहे. हा रिमार्क दिलेलं मी रिमूव्ह करतो. हा प्रोग्राम आवर्जून करून पहा. याच्यामध्ये आपण बाईट, शॉर्ट, फ्लोट, डबल, लॉंग आणि स्ट्रिंग हे सर्व डेटा टाईप्स आपण इथे इनपुट केलेले आहेत. इनपुट घेतलेलं आहे आणि ते कसं डिस्प्ले करायचं हेही पाहिलेलं आहे. याच्यावरती प्रोसेसिंग काय करायचं, याचा वापर करून बाकीचं काय प्रोग्रामिंग करायचं हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.